नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण गुढीपाडव्या स्पेशल घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने दह्याचा चक्का तयार करून परफेक्ट असं श्रीखंड बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। तर श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला दही घ्यायचे। तर श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी घरगुतीच एक डब्बा भरून दही घेतले। हवं तर तुम्ही मार्केटचं सुद्धा दही श्रीखंड बनवण्यासाठी वापरू शकता। फक्त दही आपल्याला छान मलाईदार घ्यायचं आहे, म्हणजे आपलं श्रीखंड छान तयार होतं। आता या दह्याचा आपल्याला चक्का तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय आणि बाउलवरती पुरणाची चाळणी ठेवली। पुरणाच्या चाळणीऐवजी तुम्ही कुठलीही चाळणी इथे वापरू शकता। त्यानंतर आपल्याला एक सुती कॉटनचा ओला कपडा घ्यायचा आहे आणि चाळणीवर टाकून घ्यायचा। त्यानंतर या कपड्यामध्ये आपण जे दही घेतलेलं आहे ते सर्व या कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। कपड्यामध्ये सर्व दही काढून झाल्यानंतर आता हा कपडा हातामध्ये जमा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताने दाबून या दह्यामधील जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की या दह्यामधून भरपूर असं पाणी निघालेलं आहे। पाणी काढून झाल्यानंतर इथे आपल्याला या कपड्याची गाठ बांधून घ्यायची आणि त्यानंतर हा दही बांधलेला कपडा आपल्याला या चाळणीमध्येच अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर या दह्यामधील पूर्ण पाणी काढण्यासाठी या दह्याच्या वरती अशी एखादी प्लेट ठेवायची आणि या दह्यातील पाणी काढण्यासाठी आता या प्लेटवरती मी एक दगडी क्रशर ठेवलेला आहे, म्हणजे या दह्यावरती दाब पडेल आणि दह्यातील पाणी व्यवस्थित निघेल। तर क्रशरऐवजी तुम्ही या ठिकाणी जड डब्बासुद्धा पाणी काढण्यासाठी वापरू शकता। तर या दह्यातील पाणी काढण्यासाठी हे दही आता 5 ते 6 तास आपल्याला असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही या दह्याला रात्रभरसुद्धा ठेवू शकता। तर मी दही 6 तास ठेवलं होतं आणि 6 तासांनी आपण इथे बघत आहोत। तर बघू शकता दह्यामधील भरपूर असं पाणी खालच्या बाउलमध्ये पडलेलं आहे। तर आता आपण या रुमालाची गाठ सोडून बघूयात। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या दह्याचा व्यवस्थित असा चक्का तयार झालेला आहे। आता तयार झालेला हा चक्का आपल्याला पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला या पुरणाच्या चाळणीमधून तयार झालेला चक्का आपण गाळून घेणार आहे, म्हणजे आपलं श्रीखंड एकदम स्मूथ तयार होतं। सर्व चक्का चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर चाळणी खालचा पाण्याचा बाउल काढून टाकायचा आणि त्यानंतर परत एक बाउल चाळणी खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर चमच्याने दाबत आपल्याला हा चक्का या चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे, म्हणजे श्रीखंड बनवताना या श्रीखंडमध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहत नाही, एकदम स्मूथ असं आपलं श्रीखंड तयार होतं। तर या ठिकाणी सर्व चक्का मी या चाळणीमधून गाळून घेतलेला आहे। आता या चाळणीला लागलेला चक्का आपल्याला चमच्याच्या मदतीने सर्व काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता हा चक्का श्रीखंड बनवण्यासाठी तयार झाला आहे। तर इथे आपला साधारण 1 वाटी भरून चक्का आहे। तर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता आणि त्यानंतर फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि या श्रीखंडाला छान शायनिंग येण्याकरिता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मध टाकून घ्यायचं आहे। मधामुळे आपल्या श्रीखंडाला छान शायनिंग येते आणि चवसुद्धा छान लागते। तर टाकलेले सर्व साहित्य आता आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि इथे तुम्हाला जर हे श्रीखंड केसर फ्लेवरचं बनवायचं असेल तर तुम्ही चमचाभर दुधामध्ये केसर 1 तास भिजत घाला आणि त्यानंतर केसरचं दूध श्रीखंडमध्ये टाकून घेऊ शकता। तर श्रीखंडमध्ये साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आता हे श्रीखंड छान फ्लफी होण्याकरिता आपल्याला 4 ते 5 मिनटं चमच्याने हे श्रीखंड फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 ते 5 मिनटं चमच्याने हे श्रीखंड फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल की एकदम मस्त फ्लफी या ठिकाणी आपलं श्रीखंड तयार झालं आहे आणि मध घातल्यामुळे तुम्ही बघू शकाल की या श्रीखंडाला छान अशी शायनिंगसुद्धा आली आहे। आता या श्रीखंडामध्ये आवडीप्रमाणे थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाजारात मिळणारे विलायची फ्लेवरचे श्रीखंड तयार झालेले आहे। तर तयार झालेले श्रीखंड एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर बघू शकता खूप मस्त असे घरगुती आपले श्रीखंड तयार झाले आणि हे श्रीखंड तयार केल्यानंतर तुम्ही थंड करून एन्जॉय करू शकता, खूप छान लागते। तर येणाऱ्या गुढीपाडव्याला माझ्या पद्धतीने असं घरच्या घरी श्रीखंड नक्की करून बघा आणि तुमचे श्रीखंड कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.